ओके. लेट स्टार्ट न्यूमेरिकल. आता लक्ष द्या. तसं पुन्हा मी सांगालोय बघा. अ बॉडी ऑफ मास 4m लाईंग म्हणजे दिस अँड इन XY प्लेन सडनली एक्सप्लोड इन 3 पार्ट्स. बरोबर. 2 पार्ट each of mass m is 2 part each of mass m moves with same velocity v म्हणजे हे दोन. ओके. And other part 2m चा third part moves with velocity v naught. Right? Getting everyone? Now they ask total kinetic generated. एनर्जी जनरेटेड फाइंड करायचं. मग कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय असतोय? तर कायनेटिक एनर्जी फाइंड करायची आहे. सो वी हॅव टू यूज फॉर्म्युला half mv square for every body. Is it right? मग मास m चं वेलॉसिटी नोन आहे. मास m चं वेलॉसिटी नोन आहे v. मास 2m चं वेलॉसिटी किती आहे? v नॉट. आणि ऑप्शन मध्ये v नॉट नाहीये. म्हणून आपल्याला v नॉट ची व्हॅल्यू पहिल्यांदा फाइंड करायला पाहिजे इन टर्म ऑफ दिस v. त्याशिवाय कायनेटिक एनर्जी मिळणार नाही. इज इट क्लिअर? मग कुठल्या थेरम सॉल्व्ह होतं? एक्सप्लोर झालंय म्हणजे बिफोर एक्सप्लोजन बिफोर दॅट एक्सप्लोजन घ्या घ्या. इट इज ॲट रेस्ट यू झिरो आहे. त्यामुळे इनिशियल मोमेंटम इज झिरो. ह्या सिस्टीमचं इनिशियल मोमेंटम झिरो होतं. आपण लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम वेलॉसिटी रिलेशन फाइंड करू शकतोय. गॉट इट? लक्षात. आता फायनल मोमेंटम युजिंग दॅट व्ही नॉट फाइंड करायचंय. बट मोमेंटमची डिरेक्शन काय? अँगल 45 दिलाय बघा दोघांचा विथ एक्स. त्यामुळे या फिगर मध्ये दिलंय की mv cos 45 mv cos 45 म्हणजे हे रेझोल्युशन ऑफ मोमेंटम आहे. हिंट दिले. ह्याचं वाय कंपाऊंड तुम्ही मार्क करा. इट इज लाईक दिस. इट इज mv sin 45. आणि हा याचा डाऊनवर्ड आहे ना, बरोबर आहे की नाही? रिझॉल्व्ह करून बघा. ओके. दुसऱ्याचा mv sin 45 येणार आणि ते एकमेकाला कॅन्सल करतात. इज इट राईट? एक अपवर्ड आहे दुसरा डाऊनवर्ड आहे ना, त्यामुळे एकमेकाला ते कॅन्सल करणं म्हणजे फायनल मोमेंटम म्हणजे आफ्टर एक्सप्लोजन वी से फायनल मोमेंटम इट रिमेन अलॉंग एक्स ऍक्सिस ओनली. फायनल मोमेंटम कुठल्या ऍक्सिसला राहणार? एक्सला राहणार. ओके. किती असणार फायनल मोमेंटम? हाफ एम नाही मोमेंटम आहे ना, मास इंटू व्हॉट? वेलॉसिटी. एम व्ही कॉस 45 एका बॉडीचं मोमेंटम राईट प्लस एम व्ही कॉस 45 दुसऱ्या बॉडीचं मोमेंटम. मोमेंटम म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. इज इट राईट? ह्या दोन बॉडी झालं. ह्या बॉडी मास एम वाल्या. आता मास 2m चं मोमेंटम म्हणजे काय? मास इंटू वेलॉसिटी. इट इज अ प्लस 2m इंटू मायनस व्ही नॉट. आपण कायनेटिक एनर्जीला डिरेक्शन यूज करत नाही, बट मोमेंटमला डिरेक्शन यूज करतोय. वेलॉसिटी लेफ्टला आहे की नाही? इज इट राईट? गेटिंग एव्हरीवन? हा. बट ह्या तिघांची सम काय येणार? तर झिरो येणार. का?
लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम, टोटल मोमेंटम बिफोर इक्वल टू टोटल मोमेंटम आफ्टर. यस, बिफोर इम्पॅक्ट किती आहे मोमेंटम सम इनिशियल 0. फायनल्सला काय असणार 0. एम व्ही कॉस 45 ची व्हॅल्यू काय असते 1/√2. दिले सुद्धा तिने. इज इट राईट? इट इज 1/√2. इज इट राईट? परत एम व्ही कॉस 45 1/√2 मायनस 2m व्ही नॉट. व्ही नॉट फक्त फाइंड करायचं आपल्याला, बरोबर. मग मी -2m व्ही नॉट ह्या साईडला घेतो, प्लस झालं. इथं साईडला लिहा. बाय लॉ ऑफ कन्झर्वेशन मोमेंटम पेक्षा एक कळते तुम्हाला, पी आय इज इक्वल टू पी एफ इक्वल टू 0 या केसमध्ये, म्हणून ते 0 दिलं. हा, S2m V नॉट इज इक्वल टू हे दोन ऍड झालं, सो इट इज 2mv by √2. इज इट राईट? 2mv by √2. आता 2m हे बरोबर आहे की नाही? ह्या दोघांचं ऍडिशन काय येईल? mv प्लस mv 2mv. एस 2m गेट कॅन्सल. मग व्ही नॉट किती आलं? एस व्ही बाय √2. व्ही बाय √2. गॉट इट? एवढंच अंडरस्टँडिंग होतं. कायनेटिक एनर्जी इझी आहे, 3 बॉडी आहेत, बरोबर. हा, सो कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला 3 बॉडी आहेत. पहिली बॉडीचा मास m, बघा. वेलॉसिटी किती येणार? ज्या डिरेक्शन मध्ये आहे त्याच डिरेक्शन मध्ये वेलॉसिटी घ्यायची, म्हणजे व्ही घ्यायची. याची वेलॉसिटी किती येणार? प्लस बॉडीचा मास m घ्या, वेलॉसिटी v. मास m, वेलॉसिटी v. आणि याचा मास 2m, वेलॉसिटी v नॉट, जे आपण फाइंड केलंय, बरोबर. कायनेटिक एनर्जीला डिरेक्शन लागत नाही, रेझोल्युशन लागत नाही, डायरेक्टली घ्या वेलॉसिटी. सो इट इज हाऊ मच? हाफ mv स्क्वेअर फॉर फर्स्ट बॉडी प्लस हाफ mv स्क्वेअर प्लस हाफ मास 2m आहे. इज इट राईट? इंटू व्ही नॉट स्क्वेअर. आता हे हाफ mv स्क्वेअर ऍड होणार ना, किती येईल? 2mv स्क्वेअर बाय 2 किंवा हाफचा ऍडिशन 1. यस, इथलं 2 गेट कॅन्सल. m व्ही नॉट किती आहे? व्ही बाय √2 चा स्क्वेअर. कुणी आन्सर फाइंड केलं काय? सो इट इज mv स्क्वेअर प्लस mv स्क्वेअर बाय हाऊ मच? सो इट इज 1 प्लस हाफ. किती येणार? क्रॉस मल्टिप्लाय 2 प्लस 1 3. And the answer is 3/2 mv square. 3/2 mv square. Understood? Entirely different numerical होता. का आलं? अवघड होता म्हणून 9 मिनिटं लागले. Got it?